बीडमधील मृत विलास घुले यांच्या पत्नीने आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे। सुषमा घुले यांचा विषारी द्रव प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील उपोषणावेळी हा प्रयत्न झालाय। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या बीड दौऱ्यापूर्वी ही घटना घडलेली आहे। खासदार बजरंग सोनावणेंच्या मुलावर गुन्हा दाखल करण्याची मागणी सुद्धा करण्यात येते। गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी 10 दिवसांपासून उपोषण सुरू आहे। 10 दिवस उलटूनही प्रशासन लक्ष देत नसल्याने आत्महत्येचा प्रयत्न करण्यात आलाय। बीडमधील मृत विलास घुले यांच्या पत्नीने आत्महत्येचा प्रयत्न केलाय। विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न करण्यात आलाय। 10 दिवस उलटूनही प्रशासन लक्ष देत नसल्याने आत्महत्येचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। या संदर्भात अधिकच्या अपडेट्स देतात आमचे प्रतिनिधी उदय नागरगोजे। उदय, काय अधिकचे अपडेट्स आहेत? सुषमा घुले यांनी विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे। आदिती, आपण जर पाहिलं तर गेल्या 10 दिवसापासून रमेश घुले हे या ठिकाणी उपोषण करतात। विलास घुले यांचा जो खून झाला होता त्या खून प्रकरणात जबाबामध्ये त्यांनी बजरंग सोनवणे यांच्या मुलासह इतरांची नावं घेतली आहेत आणि त्या दिशेने तपास करावा आणि कारवाई करावी अशी त्यांची मागणी आहे। परंतु या प्रकरणात अद्याप कुठलीही पावले प्रशासनाने उचलली नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे। हा सगळा तपास आता सीआयडीकडे दिलाय, परंतु सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी देखील भेट घेण्याच्या पलीकडे काही केलं नाही असा आरोप आहे आणि आता 10 दिवसापासून प्रशासन कुठलीही कारवाई करत नाही। आम्हाला न्याय कसा मिळणार या भावनेतून आता विलास घुले यांच्या पत्नी जे आहेत सुषमा घुले यांनी विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय। त्यानंतर त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केलंय। परंतु आज राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीडच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार या बीड जिल्हा दौऱ्यावर येत आहेत आणि तत्पूर्वी ही घटना घडल्यानं बीडमधील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा प्रकर्षाने समोर आलाय। जर अशा पद्धतीनं एखाद्या पीडित कुटुंबाला विष पिण्याची वेळ येत असेल तर पोलीस नेमकं करतात काय असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत असून आता पोलीस प्रशासन पुढे काय भूमिका घेतं हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। जी 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 तर आता सध्या सुषमा घुले यांच्या तब्येतीविषयीच्या काय अपडेट्स मिळत आहेत? नक्कीच आदिती, त्यानंतर बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ही सगळी घटना घडली आणि त्यानंतर या ठिकाणी जी रुग्णवाहिका उपलब्ध होती त्या रुग्णवाहिकेच्या माध्यमातून त्यांना बीडच्या जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलंय। त्या ठिकाणी आता त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। परंतु जी 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 तर काही तांत्रिक कारणामुळे संपर्क तुटलेला आहे, पण धन्यवाद उदय। बीडमधील आपण बातमी